बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येतात की मॅडम आम्ही गोड खाणं बंद केलेलं आहे, बाहेरचं खाणं बंद केलेलं आहे, डाएट व्यवस्थित करत आहोत किंवा आम्ही व्यायाम देखील करतो थोडाफार, दिवसभर डाएट देखील व्यवस्थित फॉलो करतोय, पण नेमकं कुठे चुकतंय ते कळतच नाही आहे. तरी देखील पोटाची चरबी काही कमी होत नाही आहे, वजन काही इकडचं तिकडं होत नाही आहे. नेहमी वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर 500 ग्रॅमसुद्धा कमी झालेलं दिसत नाही. असं का होत आहे? बरेच जण काय करतात, दिवसभर डाएट व्यवस्थित फॉलो करतात, पण रात्री नेमकं कुठेतरी चुकतं. दिवसभर डाएट फॉलो केल्यानंतर रात्री आपल्याला खूप जास्त, आता नवीन नवीन डाएट जेव्हा तुम्ही सुरू केला तर तुम्हाला रात्रीच्या वेळी खूप जास्त भूक लागते आणि मग आपल्याकडून चुका होतात. आपण काहीतरी अशा गोष्टी खातो की ज्याच्यामुळे आपल्या दिवसभराच्या सगळ्या डाएटवरती पाणी फेरलं जातं. दिवसभर तुम्ही अगदी छान डाएट फॉलो करताय, व्यायाम करताय, घाम गाळताय, सगळं व्यवस्थित करताय, पण रात्री जर तुम्ही चुकत असाल, रात्री जर ह्या चुका तुम्ही कराल, रात्रीच्या वेळी मी जे तुम्हाला पदार्थ सांगणार आहे ते पदार्थ जर तुम्ही खात असाल, चुकून जरी खात असाल एखाद दिवशी, तरी देखील तुमचं वजन इकडचं तिकडे होणार नाही. तुम्ही कितीही वजन काट्यावरती उभे राहून बघा, तुमचं वजन अगदी तेवढंच दिसेल. ना तुम्हाला 50 ग्रॅम कमी दिसेल, ना 100 ग्रॅम कमी दिसेल. कारण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे काही पदार्थ जे तुम्ही रात्री 7 नंतर खायचे नाही आहेत. रात्री 7 नंतर जर तुम्ही हे पदार्थ खात असाल तर तुमचं वजन इकडचं तिकडं देखील होणार नाही. त्यामुळे ही चूक आत्ताच थांबवा, हे पदार्थ खाणं आत्ताच थांबवा. हे पदार्थ तुमच्या संपूर्ण डाएटवरती पाणी फिरवून टाकतील. म्हणूनच तुम्ही जर दिवसभर चांगला डाएट प्लॅन फॉलो करताय, चांगलं रुटीन फॉलो करताय, पण रात्री खूप जास्त भूक लागते, खूप जास्त क्रेविंग्ज होतात, म्हणून जर तुम्ही यातला कोणताही पदार्थ जर खात असाल तर तुमचं वजन पण कमी होणार नाही आणि तुमची बेली फॅट देखील कमी होणार नाही आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी स्पेशल मी त्यासाठीच बनवलेला आहे, त्या सगळ्यांसाठी जे प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करतात, पण रात्रीच्या वेळी त्यांच्याकडून चुका घडतात आणि मग त्यांचा सगळा डाएट प्लॅनवरती पाणी फेरलं जातं. चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच ते पदार्थ जाणून घेऊयात. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण हे सगळे पदार्थ इतके भयानक आहेत जे तुमचं वजन अजिबात कमी होऊ देणार नाहीत. सगळे पदार्थ एंड टू एंड पहा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ कुठेही मिस होणार नाही. आणि आता नेक्स्ट टाईम डाएट फॉलो करताना, व्यायाम फॉलो करताना कोणताही हे पदार्थ लक्षात ठेवा आणि हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये अजिबात आले नाही पाहिजेत जेव्हा तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल. चला तर मग फ्रेंड्स, जाणून घेऊयात व्हॉट टू नॉट ईट आफ्टर 7 PM. व्हॉट नॉट टू ईट आफ्टर 7 PM. सगळे मी 6 पदार्थ किंवा 6 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला अगदी अवॉइड करायच्यात रात्री 7 नंतर. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे फ्राईड फूड, तळलेले पदार्थ. तळलेले कोणतेही पदार्थ असतील, तुम्ही दिवसभर डाएट फॉलो करताय, रात्री घरामध्ये पाहुणे आलेत किंवा कोणासाठी स्पेशली काहीतरी खास, आपण वडापाव, समोसा किंवा आणखीन काही तळलेलं आहे, भजी, कुरवड्या एक्सेट्रा, जे काही छानसं तळलेलं आहे, मग मी डाएटवर आहे पण मला काहीतरी खायची इच्छा होती आहे. डाएट करत असताना बऱ्याचदा आपल्याला तोंडावरती ताबा ठेवणं खूप जास्त अवघड जातं, तर हा तोंडावरचा ताबा जर तुम्ही मिळवला तर तुम्ही तिथेच जिंकलेला आहात. त्यामुळे कोणासाठी कितीही काहीही तळलेलं बनवलं असलं तरी त्याच्यातला एक घास देखील तुम्हाला खायचा नाही आहे, कारण या तळलेल्या पदार्थांमध्ये इतक्या हाय कॅलरीज असतात. त्याचा एक घास जरी तुम्ही खाल्ला तरी 100 ते 200 कॅलरी तुमच्या एका घासातून तुम्ही खाल्ल्या जातील. त्यामुळे इथे तुम्हाला खूप लक्ष ठेवायचं आहे, खूप कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुमच्या डाएटवरती आणि तुमच्या मेंदूला सांगायचं आहे की मी अजिबात हे खाणार नाही आहे, मी फक्त माझं डाएट फूडच खाणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तळलेल्या गोष्टी खाणं अगदी बंद करा, तरच तुमची बेली फॅट आणि तरच तुमचं वजन कमी होईल. कारण काय असतं, या पदार्थांमध्ये फक्त हाय कॅलरीजच नसतात, तर सगळ्यात जास्त फॅट स्टोअर करणारे हे पदार्थ आहेत आणि हे डायरेक्ट तुमच्या बेलीवरती फॅट स्टोअर करतात आणि मग ती चरबी इतकी साठून राहते, इतकी स्टोअर झालेली असते की ती कमी करायला आपल्याला खूप जास्त घाम गाळावा लागतो. म्हणून रात्रीच्या वेळी असे तळलेले पदार्थ खाणं अवॉइड करा. दुसरं, शुगर अँड स्वीट्स, केक, चॉकलेट, आईस्क्रीम यासारखे जे काही स्वीट असतील, मिठाई वगैरे, ते तुम्हाला रात्रीच्या वेळी जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा आहे म्हणून आपण खातो आणि त्याच गोष्टीमुळे आपलं सगळ्यात जास्त वजन वाढतं. रात्रीच्या वेळेला
स्वीट इज इक्वल टू फॅट स्टोअर. बेली फॅट वाढण्यामागचं सगळ्यात मोठं मेन कारण हेच आहे की आपण जेवणानंतर गोड काहीतरी खातो. कधीतरी गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही दुपारच्या वेळी वगैरे खाल्लं तरी चालेल, पण रात्रीच्या वेळी अजिबात खायचं नाही. तिसरं, जंक फूड. पिझ्झा, बर्गर, किंवा समोसा वगैरे ब्रेडपासून बनलेल्या भरपूर जंक फूड किंवा जंक फूडमध्ये असे बऱ्याच गोष्टी येतात, ज्या जर तुम्ही रात्रीच्या वेळी खात असाल तर त्याच्यामध्ये 1000-1200 एका छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कॅलरीज असतात. पिझ्झा जर तुम्ही एक स्लाईस जरी खाल्ला तरी त्याच्यातच एका 400-500 कॅलरी तुम्हाला मिळतात. आणि ओव्हरऑल जर तुम्ही एकच पिझ्झा संपूर्ण खाल तर त्याच्यात 1000-1200, 1500 ज्या पद्धतीचा तुम्ही पिझ्झा बर्गर खात असाल त्यानुसार त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडेड कॅलरीज असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मैदा असतो, भरपूर वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असतात, फर्मेंट केलेलं असतं पीठ ते, आणि खूप अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या शरीराला हार्म करतात. आणि फक्त शरीराला हार्मच करत नाहीत तर तुमच्या शरीरामध्ये इतकं ब्लॉटिंग वाढवतात की तुमचं पोट अगदी फुगल्यासारखं होतं आणि पोटावरती इतकी हट्टी चरबी जमा होते की ती कमी करणं खूप जास्त कठीण जातं. आणि हे जर तुम्ही रात्रीच्या वेळी खात असाल मग तर तुम्ही पोट कमी करणं विसरूनच जा. त्यामुळे रात्री 7 नंतर काय, हे असे पदार्थ तुम्ही दिवसासुद्धा खाल्ले नाही पाहिजे जर तुम्हाला वजन आणि पोटाची चरबी कमी करायची. हे पदार्थ तुमचं मेटाबॉलिझम इतकं स्लो करतात आणि वेट देखील गेन करतात. म्हणून रात्रीच्या वेळी किंवा इतर कोणत्याही वेळी हे पदार्थ खाणं अवॉइड करा. चौथं म्हणजे रिफाईन्ड कार्ब्स. व्हाईट ब्रेड किंवा मैदा आयटम्स, मैद्यापासून बनलेले सगळेच पदार्थ याच्यामध्ये येतात. ते काय करतात, ब्लड शुगर स्पाइक करतात, फॅट स्टोअर करतात. त्यामुळे हे पदार्थ तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत जेव्हा तुम्हाला बेली फॅट कमी करायची आणि जेव्हा तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे. यामध्ये सगळेच पदार्थ येतात जे मैद्यापासून बनतात. बेकरी प्रोडक्ट्स असतील, खारी, टोस्ट, बटर, बिस्किट किंवा असे मैद्यापासून बनणारे ब्रेड असतील, आणि सँडविचेस, पिझ्झा, बर्गर या सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली मैद्यापासून बनतात. तर तुम्हाला या गोष्टी देखील खाणं अवॉइड करायचं आहे. याच्यामुळे तुमची बेली फॅट खूप जास्त वाढते आणि ते पचत देखील नाही लवकर. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गॅसेस, ॲसिडिटी, ब्लॉटिंगच्या समस्या खूप जास्त उद्भवतात. तर हे झाले आपले 4 पदार्थ. याच्यानंतर आपला नेक्स्ट 5वा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोल्ड्रिंक्स आणि शुगरी ड्रिंक्स, ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. कोल्ड्रिंकमध्ये कोका कोला, मँगो सरबत असेल किंवा आणखीन कोणते कोल्ड्रिंक्स असतील. आता उन्हाळा चालू झालेला आहे, आपल्याला अशा पद्धतीच्या थंडगार गोष्टी पिण्याकडे जास्त आपला कल असतो. आणि तुम्हाला माहीत नाही, तुम्ही याचं थोडासा जरी घोट घेतले, एकच घोट घेतो, 2च घोट घेतो, तर याच्यामध्येच तुमच्याकडून 200-400 कॅलरीज अशा पिल्या जातात. कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲडेड शुगर असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि शुगरमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. शुगर सगळ्यात जास्त फॅट स्टोअर करते, ब्लॉटिंग वाढवते, आणि या ड्रिंक्समध्ये इतके प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात, सोडा वगैरे ॲड केलेला असतो, हे तुमचं पोट फुगवतात. त्यामुळे तुम्हाला बेली फॅट कमी करायचे असेल तर उन्हाळा आहे म्हणून मी हे सगळं पितोय तर तुमचं वजन कमी होणार नाही. उन्हाळा हा अगदी बेस्ट ऋतू मानला जातो वेट लॉस करण्यासाठी, कारण उन्हाळ्यामध्ये आपण थोडाफार जरी व्यायाम केला तरी आपल्याला घाम लवकर येतो, बाकीच्या ऋतूंसारखं नाही आहे. त्यामुळे घाम जेवढा तुमच्या शरीरातून जातो तेवढ्या तुमच्या कॅलरीज देखील बर्न होत असतात. म्हणून अशा पद्धतीच्या थंडगार गोष्टी न घेता तुम्ही नॅचरल गोष्टींकडे वळा. जसं की तुम्ही फ्रूटपासून ज्यूसेस बनवू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला थंडच प्यायचं आहे, थोडासा बर्फ ॲड करून घेऊ शकता, किंवा अशा नॅचरल गोष्टी ज्या तुम्ही घरात बनवून घेऊ शकता. लिंबू सरबत आहे, कोकम सरबत वगैरे, जे तुम्हाला घरगुती बनवता येईल विदाऊट शुगर ते तुम्ही बनवा. आणि शुगरसाठी स्वीटनेस हवाच असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर वापरा किंवा तुम्ही गूळ वापरा. नॅचरल स्वीटनर जे मार्केटमध्ये मिळतात तर ते वापरा. तर अशा गोष्टी वापरल्या तर तुम्हाला तुमची हाऊस देखील पूर्ण होईल आणि अनहेल्दी गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल. त्यामुळे हे नक्की तुम्ही फॉलो करून बघा. हे 5वा जो पदार्थ आहे तो अगदी हानिकारक आहे. उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं तर या गोष्टींपासून लांब राहा आणि नॅचरल गोष्टींकडे वळा. तुमचं वजन झपाट्याने कमी होतं. सगळ्यात बेस्ट ऋतू आहे उन्हाळा. याच्यामध्ये काय न्यूट्रिशन अजिबात काहीच नसतं. याच्यामध्ये लिक्विड कॅलरीज असतात ज्या तुमची फॅट वाढवतात. आपल्याला वाटतं हे काय लिक्विड आहे, ह्यानं काय होणार आहे, तर लिक्विड कॅलरी सगळ्यात जास्त फॅट स्टोअर करतात. आता आपला शेवटचा पदार्थ 6वा, हेवी डिनर. एक्स्ट्रा राईस खाणं रात्रीच्या वेळी किंवा ओव्हर इटिंग करणं, मग रात्री असेल किंवा दिवसा असेल,
पण रात्रीच्या वेळी अशा पद्धतीच्या गोष्टी जास्त पचत नाहीत, कारण रात्री जेवण केल्यानंतर आपण डायरेक्ट झोपत असतो. म्हणून लक्षात हे ठेवायचं की रात्रीच्या वेळी तुम्हाला 7-8च्या दरम्यानच जेवण करायचं आहे आणि तुम्ही जर 10 वाजता झोपत असाल तर 2-3 तासाचा गॅप तुमच्या झोपण्याच्या आणि जेवणाच्या टाईममध्ये असलाच पाहिजे. जास्त भात खाणं, हेवी मील घेणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे, कारण रात्रीच्या वेळी डायजेशन खूप स्लो असतं. त्यामुळे हलका आहार घ्यायचा आहे, नाहीतर मग फॅट शरीरामध्ये स्टोअर होते. फॅट स्टोअर होऊ द्यायचे नसेल तर हलका आहार घ्या. अगदी हेवी अन्न खाणं टाळा, तुमचं बेली फॅट अजिबात वाढणार नाही. तर व्हॉट यू शुड ईट म्हणजे रात्रीच्या वेळी मग खाल्लं काय पाहिजे, अगदी लाईट असेल, पचायला सोपं असेल आणि बेली फॅट वजन अजिबात वाढवणार नाही अशा गोष्टी असेल कोणत्या गोष्टी, तर तुम्ही सॅलड खावा, सूप खावा, भाजी भाकरी खावा किंवा कोणतीही लाईट मील ज्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतील आणि पोषण जास्त असेल तर अशा पद्धतीचा आहार घ्या. लाईट प्लस अर्ली डिनर इज इक्वल टू फास्ट वेट लॉस. हे 6 पदार्थ रात्रीच्या वेळी अवॉइड करा आणि याच्यासोबत फक्त 3 मिस्टेक आहेत त्या करू नका, ज्याच्यामध्ये लेट नाईट स्नॅकिंग, TV पाहत खाणं, इमोशनल इटिंग या 3 गोष्टी फक्त अवॉइड करा. या 3 गोष्टी बेली फॅट आणि वजन वाढवतात, त्यामुळे या 3 गोष्टी अजिबात करू नका. याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील. असेच आपले हेल्थ रिलेटेड कॉन्टेंट जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. फक्त या रात्रीच्या काही सवयी बदला आणि मग बघा 10-15 दिवसातच तुमच्या शरीरामध्ये हळूहळू चेंज यायला सुरुवात होईल. रात्रीच्या वेळीचा आहार सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो वजन कमी करताना. त्यामुळे रात्रीच्या वेळी अगदी हेवी अन्न खाणं, जड अन्न खाणं आणि या पद्धतीचे हे 6 पदार्थ खाणं बंद करा. बघा तुमची बेली फॅट अजिबात वाढणार नाही. तुमची जी स्टोअर झालेली फॅट आहे ती देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे वजन कमी करणं काही अवघड नाही आहे. थोड्याशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्या डाएटसोबत, तुमच्या व्यायामासोबत रुटीनमध्ये इन्क्लूड करा आणि मग बघा वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होईल. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि त्यासोबतच कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.